तळायला कढईसुद्धा कमी पडते. चौपट फुलणारी अशी एकदम सफेद कुरडई कशी बनवायची 2 किलोच्या अंदाजामध्ये. आता ही एक तळून दाखवलेली आहे आणि चौपट अशी फुललेली आहे, एकदम सफेद आणि एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे. चवीला पण एकदम मस्त. आता त्यासाठी सगळ्यात आधी 2 किलो गहू घेतलेले. गहू चाळून आणि निवडून घेतलेले, त्याच्यातले खडे आणि जे छोटे गहू असेल ते निवडून घेतले. आता गहू भिजत घालायच्या आधी पाणी उन्हामध्ये ठेवले आणि 2 ते 3 पाण्याने हे गहू स्वच्छ धुतले आणि उन्हातल्या पाण्यात, कोमट झालेल्या पाण्यामध्ये हे गहू भिजत टाकलेले आहे. आता हे गहू उन्हामध्येच 3 दिवस भिजत ठेवायचे आणि चौथ्या दिवशी हे गहू वाटायला काढायचे आहे. आता सगळ्यात आधी हे जे पालापाचोळा असतो तो गव्हाचा असा पाण्याने काढला. त्यासाठी हे 2 ते 3 पाण्याने गहू धुवून घेतलेले. आता याच्यामध्ये खडे तर काहीच नाही आहे. आता पाणी टाकून, आता 2 पाण्याने धुतले आणि पाणी टाकून उन्हातच भिजायला ठेवलेले गहू. आता चौथ्या दिवशी हे गहू ज्यावेळेस आपण काढू, आता 3 दिवस याचं पाणी बदललं आणि चौथ्या दिवशी ह्या गव्हाला फेस आलेला आहे असा, म्हणजे गहू भिजलेले. आता ज्या भांड्यात गहू घातले होते भिजत, ते भांडं फुल झालं आता आणि असे गहू फुगलेले. आता थोडासा एक गहू दाबून पाहिला तर याच्यातून चीक निघतोय. हे का असं दाबून काढला, एकदम व्यवस्थित असे गहू भिजलेले. आता थोडे थोडे, आता 2 ते 3 पाण्याने हे गहू पुन्हा धुवून घ्यायचे, म्हणजे त्याचं जे आंबट पाणी, जास्त आंबट पाणी ते निघून जातं. आता 3 पाण्याने गहू धुतले आणि मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात थोडेसे गहू आणि पाणी असं घेतलं आणि हे वाटून काढलेले मिक्सरच्या भांड्यात, चालू बंद असं. अशा पद्धतीने हे गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून काढलेले. आता 2 पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि वाटलेले गहू ह्या पाण्यामध्ये टाकलेले. आता हे गहू पिळून घ्यायचे, म्हणजे त्याचा कोंडा बाजूला आणि चीक बाजूला असा केलेला आहे. 2 ते 3 पाण्याने हा गहू पिळून घ्यायचा आहे. आता जसे जसे गहू सगळ्यात याच पद्धतीने दळून घ्यायचं. थोडीशे गहू घ्यायचे आणि त्याच्यात 1 ग्लास पाणी ओतायचं, म्हणजे 2 ग्लास गहू घेतले की 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे. आता हे एका पाण्यात पिळलं की इकडं एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यात हा पिळलेला जो गोळा आहे कोंड्याचा तो टाकायचा आहे. आता चाळण घेतलेली आहे. आता ज्या डब्यामध्ये गहू भिजत घातला तो डबा धुवून घेतलेला आहे आणि हिचा अशा पद्धतीची चाळण घेतली, त्याने कोंडा निघन. आता चाळणीने गहू हे कोंडा चाळून घेतलेला आहे आणि हाताने पिळला, जेवढा निघल तेवढा. पण सगळाच कोंडा काही निघत नाही हाताने, मग चाळणीने घेतलं आणि चाळणीवरचा कोंडा पुन्हा अशा पद्धतीने घेतला, तोही पिळलेला आहे. आता हा पुन्हा जो चीक आहे तो पुन्हा एकदा पिठाच्या चाळणीने, सुजीची पिठीची चाळण असते त्याने चाळून घेतला. आता अशा पद्धतीने सगळे गहू दळून झाले आणि या डब्यामध्ये आता 3 पाण्याने हा कोंडा जो आहे तो पिळलेला आहे, म्हणजे याच्यात अजिबातही चीक शिल्लक नाही आहे. आपला सगळा चीक निघालेला आहे आणि फक्त भुसकट आणि शिल्लक आहे. भुसकट म्हणजे कोंडा. आता या कोंड्याची भाजी पण एकदम मस्त होती आणि पापड्या ही कोंड्याच्या भुसवडी म्हणतात, भुसवडी तीही छान होती. आता अशा पद्धतीने हे पिळून झालं. डब्यात 2 दिवसासाठी हा चिक असाच ठेवला. आता ज्या दिवशी पिळलं त्या दिवशी पुन्हा एकदा पाणी काढलं आणि स्वच्छ पाणी, आता हे जे तांब म्हणतात ते तांबीचं पाणी काढलं आणि पुन्हा याच्यात स्वच्छ पाणी काढून पुन्हा एकदा हे पाणी काढायचं, म्हणजे असे 2 ते 3 वेळेस असं थोडंसं लालसं असं पाणी, काळपट पाणी निघतं. आता जेवढं याच्यातलं चिकातलं पाणी काढू, आता थोडा थोडा चिक यायला लागला की लगेच पाणी ओतायचं बंद केलेलं आहे. आता बघ चिक यायला लागलेलं आहे आणि मग पाणी ओतायचं बंद केलेलं आहे.
आता अशा पद्धतीने पुन्हा याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा तसंच पाणी काढायचं. आता 2 दिवस चीक पाण्यातच ठेवला. आता एकीकडं पाणी आधण उकळायला ठेवलेलं आहे आणि एकीकडं हा चिकही फोडून घेतलेला आहे. आता एक भांडं घ्यायचं आहे मापाचं. आता या ठिकाणी असा डब्बा घेतला आणि त्या डब्याने चीक मोजून घेतला. आता जेवढा चीक घेतला तेवढंच पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घेतलं होतं आणि ते उकळायला ठेवलं, पण त्याच्यातलं थोडंसं जास्त पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यातलं थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे. कारण कधी कधी घट्ट असतो, कधी कधी पातळ असतो. मग जास्त पातळही नको, उकळलेलं पाणी असं साईडला ठेवून दिलेलं आहे, म्हणजे पाणी कमी पडलं की टाकता येतो. पण जास्तही व्हायला नको, पण चीक पातळ होतं म्हणून. आता ज्या भांड्याने पाणी घेतलं त्याच भांड्याने चीक घेतलेला आहे. आता चीक अशा पद्धतीने जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता एकाच वेळेस चीक न ओतता एका हाताने हळूहळू चीक वाटलेला आहे आणि गाठ्या होऊ नये म्हणून लाटणं किंवा चमचा जे सोयीने पडन. आता या ठिकाणी लाटणं घेतलेलं आहे आणि त्या लाटण्याने गोठळ्या होऊ नये असं पद्धतीने हलवलेलं आहे चीक. अजिबातही एकही गाठ झालेली नाहीये. आता या ठिकाणी फक्त 1 किलोच्या 2 किलो गहू भिजत घातलेला आहे, पण 1 किलोचा म्हणजे निम्मा चीक काढलेला आहे. 2 डबे चीक झालता. मग 1 डबा चीक बाजूला ठेवला, कारण पातेलं छोटं पडत होतं. चीक हाटायला पातेलं थोडंसं मोठंच पाहिजे, नाहीतर मग चिकाच्या गाठी होत्या. हा बघा एकदम सफेद असा हा चीक झालेला आहे. अशा पद्धतीने हा आता कमी केलेलं आहे खालची चिकाला जे शिजवण्यासाठी हीट गॅस, किंवा आता मी हे इंडक्शनवर बनवते. आता आम्ही तिघी बहिणीं मिळून ह्या बनवलेला आहे कुरडया 2 किलोच्या. बघा एकदम मस्त असा चीक झालेला आहे. याची जी हीट आहे ती कमी ठेवलेली आहे आणि चिक असा पुन्हा पलटी दिलेली आहे एकदा. आता पाण्याचा हात घेतला आणि ह्या लाटण्याला जो चिक आहे बहिणीनी तो सगळा काढून घेतलेला आहे हाताने. पाणी घेतलं, थंड पाण्याचा हात घेतला की हाताला चटके बसत नाही. आणि पातेल्याच्या कडाला जो चिक आहे तोही दाबून ठेवला. आता झाकण ठेवलेलं आहे 5 मिनटं. थोडीशी चिकाला वाफ दिली म्हणजे कच्चा चिक नाही आता अजिबात. आता हा झाकण काढलं, पुन्हा 5 मिनिटांनी खालचा चीक वरती केलेला आहे, म्हणजे खालचा चिकही शिजला जातो आणि वरचा चिकही शिजला जातो. लाटण्याने पुन्हा एकदा हलवून घेतलं. आता चीक जास्त थंड होऊ न देता लगेचच त्याच्या कुरडया बनवायला घ्यायच्या आहे. बघा एकदम मस्त, जास्त सैलही नाही जास्त घट्टही नाही असा चीक झालेला आहे, एकदम सफेद. आता साडी टाकलेली आहे स्वच्छ. आता ही सगळ्यात आधी 1 किलोच्या ज्या आहे त्या फॅन खालीच अशा आतमध्ये या केलेल्या आहे. साच्यामध्ये, कुरडयाच्या साच्यामध्ये हा चीक घातला आणि अशा पद्धतीने 2.5 वेळेच्या ह्या कुरडया बनवल्या आहे. एकदम मस्त अशा होत्या आहे. आता जेव्हा चीक थंड झाला की येत नाही, चीक जेव्हा गरम असतो त्याच वेळेस सगळ्या कुरडया पटपट अशा बनवून घेतलेल्या आहे. आता थोड्या वेळ फॅन खालीच ठेवल्या आणि थोड्या सुकल्या की त्या आता चीक शिजला हा कसा ओळखायचा. तर आता एक कुरडई उचलून दाखवली की ती सहज ओलीसुद्धा सहज उचलल्या जाते, न तुटता ही सहज उचलल्या जाते, म्हणजे चीक शिजलेला आहे. आता फॅन खालच्या आणि उन्हातल्या कुरडया, फॅन खालच्या ह्या एकदम सफेद अशा येत्या, पण फॅन खाली सुकायला वेळ लागतो. आता ह्या 1 किलोच्या ज्या आहे त्या फॅन खाली केल्या, थोड्याशा सुकल्या आणि आता ह्या सुकलेल्या आहे तेव्हा सहज उचलल्या जात्या, अजिबातही चिटकलीही नाही आणि तुटलीही नाही. आता एका साडीहून दुसऱ्या साडीवर टाकल्या, त्या उन्हात नेऊन ठेवायच्या वाळायला, पण अजिबातही चिटकत नाही, सहज उचलल्या जाते. ओलीचे पण उचलल्या जाते, म्हणजे एकदम मापात असं चीक झालेला आहे. बघा एकदम इझी अशी उचलल्या जाते. आता 1 किलोचा जो आहे तो उन्हात वाळत घालायचा आहे.
आता सगळ्यात आधी चटई टाकली, त्यावर साडी टाकली, म्हणजे साडी अशी ताटचे ताट असती, कुठेही गोळा होत नाही आणि साडीही गोळा होत नाही. आता त्याच पद्धतीने एक डब्यासाठी एक डबा पाणी, थोडंसं चवीपुरतं आता मीठ टाकायचं व्हिडिओ. आता चवीनुसार म्हणजे 1 किलोसाठी पाऊण चमचा मीठ टाकलेलं आहे चिकामध्ये. पाणीचं ज्यावेळेस उकळी येते त्यावेळेस मीठ टाकून पुन्हा एकदा लाटण्याने हलवून घेतलं. मीठ टाकायचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला म्हणून 1 किलो मापासाठी 1 चमच्याला थोडंसं पोह्याचा चमचा जो असतो त्याचं तसं मीठ टाकलं होतं. आता थंड व्हायला लागला म्हणून एक दोघी जणी बनवत्या आणि मी हा साच्यामध्ये टाकून देते. अशा पद्धतीने 2 किलोच्या जवळजवळ 100 ते 125 2.5 पेढ्याच्या जवळजवळ 125 अशा कुरड्या झालेल्या आहे, म्हणजे 125. आता या 2 दिवस कडक उन्हात वाळलेले आहे. बघा एकदम सफेद अशा या आलेल्या आहे. हे बघा एकदम मस्त. आता तेल तापायला ठेवलं आणि तळूनही पाहत आहोत तर कढई सुद्धा कमी पडती, चौपट अशी फुलली जाते. एवढीशी 2.5 पेढ्याची आणि एवढीशी फुगल्या जाती. एवढीशी कुरडई एवढी मोठी फुगल्या गेलेली आहे. आता वाळवणीच्या याच्यामध्ये थोडंसं मीठ कमीच लागतं, नाही तर वाळल्यानंतर आणखीन मीठ लागतं जास्त. अशा पद्धतीने तळूनही दाखवलेलं आहे.